नवरात्रीचा आज आहे 8वा दिवस म्हणजेच आहे अष्टमी आणि अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनेला फार महत्त्व असतं. म्हणजे नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी कन्यापूजन केलं जातं. पण मी आज अष्टमीला कन्यापूजन करते. ही माझी कन्या छान गंडस असं बाळ माझं बसलेलं आहे आणि त्यानंतर तिचीसुद्धा मी पूजा केली. तरी बघा छान अशी साधी सोपी अशी रांगोळी काढली आहे. फार वेळ नव्हता त्यामुळे सोपी अशी रांगोळी काढली आहे आणि हे सगळं मांडून घेतलं आहे. म्हणजे कन्या आल्या की लगेच त्यांचं स्वागत करून हळदी कुंकू लावून ह्या वस्तू त्यांना द्यायच्या आहेत. तर सगळ्या कन्या आल्या, त्यांचे छान पाय वगैरे धुतलेत, हळदी कुंकू लावलं आणि छान त्यांना जेवायला दिलं. तर आज मी बनवलं होतं चण्याची भाजी होती, पुरी आणि खीर बनवली होती, तांदळाची खीर. साधा सोपा असा मेनू ठेवला होता. कारण ह्या कन्या म्हणजेच ह्या मुली बऱ्याच घरांमध्ये जातात, त्यांना बोलावलं जातं. त्यामुळे सगळीकडे जाऊन खाणं त्यांना शक्य नसतं, म्हणून साधा सोपा असा मेनू ठेवला होता. तर त्यानंतर प्रत्येकीच्या डोक्यावर अशी चुनरी ठेवली होती, म्हणजेच देवाचं वस्त्र. आणि त्यानंतर त्यांना एक रुमाल, फळ, फूल, त्यानंतर एक शृंगाराची वस्तू असं सगळं देऊन त्यांचा छान आशीर्वाद घेतला. सगळ्या मुली खूप खुश होत्या, आनंदात होत्या. आणि ह्या मुलींसोबत 2 बालकसुद्धा आले होते, त्यांनासुद्धा बोलावलं होतं. तर त्यांना स्टडीचं असं यूज होईल अशा वस्तू दिली होती. तर त्यांचंही छान आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही मस्त केक कटिंग केला. केक कटिंग झाल्यानंतर आम्ही भरपूर एन्जॉय केलं. चलो बाय बाय. हॅपी बर्थडे टू ऑल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सगळ्यांना. हा काकीचं. Happy birthday, dear Kaki.